आपण शांतता बाहेर शोधतो, पण ती आतच असते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मन जिंकलं की सर्व काही जिंकलं. चला तर मग ओबी 151 ते 180 मधून हे गूढ समजून घेऊया. मनोनी अविद्याजात नाथिले, ते तिहींची सांच दाविले, जिही सुख बुद्धी घेतले, विषय सुख. म्हणून ज्यांनी विषयापासून होणाऱ्या दुःखाला सुख मानले, त्यांनीच खोटी असलेली माया खरं करून दाखवली. या कारणे का सुभटा, हा विचारिता विषय ओखटा, तुझने काही या वाटा, विसरोनी जाशी. अर्जुना, विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. पैया ते विरक्त पुरुष, त्यजती का जैसे विष, निराशातया दुःख, दाविले नावडे. विरक्त लोक विषयांना विष मानून त्यांचा त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्यामुळे सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. शक्तोंती है वय सोढू प्राप्त शरीर मोक्षणात, काम क्रोध द्वन वेग संयुक्त सुखी नरहा. या लोकी मरणाच्या अगोदर जो मनुष्य काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतो, तोच योगी आणि तो सुखी होय. ज्ञानी यांच्या हनठाई, याची मातुही किर नाही, देही देह भावची स्ववश केले. ज्ञानी लोकांच्या ठिकाणी या विषयाची गोष्टच नसते, कारण त्यांनी काम क्रोध इत्यादी वृत्ती देहात असताना स्वाधीन करून ठेवलेल्या असतात. जयांते बाह्याची भाष, नेनी जेची निशेष, अंतरी सुख एक आधी. ज्यांनी आत्मसुखाचे माधुर्य अंतकरणात भोगलेले आहे, ते बाह्य विषयांची गोष्टच मुळीच जाणत नाही. परी ते वेगळे पण भोगीचे, जैसे पक्षी फळ चुंबिचे, तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगिते पण हे. आत्मसुखाचा भोग घेण्याची रीत निराळी आहे. पक्षी फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते, तसेच ब्रह्मसुख घेताना भोगता, भोग्य आणि भोग ही असते. ती न ठेवता भोगतेपणाही विसरला पाहिजे. भोगी अवस्था एक उठी, देहांकाराचा उचळू लोटी, मग सुखसे घे आणती गाढेपणे. आत्मसुख भोगताना त्याच्या वृत्तीत अशी एक अवस्था येते की त्या स्थितीत त्याचा अहंकाराचा पडदा दूर होतो आणि तो जीव गाढ सुखाला आलिंगन देतो. ते आलिंगन मेळी, होय आपे आप कबळी, तीथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे. जसे पाण्यात पाणी मिसळल्यावर ते वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्यांच्या त्या आलिंगनात एकरूपता येते. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तेथे सुखाची उरे स्वरूपे, सुरती दिये. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश आणि वायू जसे दोन राहत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुख स्वरूपाला राहते. हे द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी ते साक्षी कवनु आहे, जाणते जे. अशी द्वैताची भाषा गेली म्हणजे मग ऐक्य होते. त्यावेळी एकत्वाला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण उरलेला आहे? योंत सुखोंतरामस्तथांत, ज्योतिरेवया सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभते ब्रह्म निर्वाण मृषया क्षीण कल्मषा, छिन्न द्वैधायतात्माना सर्वभूतातहि रताम. जो योगी आपल्या ठिकाणी सुखी झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे आणि ज्याच्या अंतःकरणात आत्मप्रकाश पडलेला आहे,
तो ब्रह्मरूप होतो आणि त्याला त्या लोकीच मुक्ती प्राप्त होते. ज्यांचे सर्व दोष नष्ट झालेले आहेत, ज्यांचे सर्व संशय तुटलेले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवलेले आहे आणि जे सर्व प्राणी मात्रांच्या हिताविषयी तत्पर आहेत, असे ऋषी मोक्ष मिळवतात. नोनी असो हे आघवे, इथन बोलणे काय बोलावे, ते खुनाची पावेल स्वभावे, आत्मा राम. असो जे बोलता येत नाही ते का बोलून दाखवावे, जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहज. जे ऐसे सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले, सामरस्याचे. जे अशा सुखाने धुंद झालेले आहेत आणि आपल्या ठिकाणीच रममान झालेले आहेत, ते पूर्णपणे ब्रह्मैक्याचे जणू पुतळेच आहेत. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काही महाबोधाचे क्रीडास्थानच आहेत. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाचे वस्तिस्थान, परब्रह्माचे स्वभाव किंवा जणू काही ब्रह्मविद्येचे सजवलेले मूर्तिमंत अवयवच आहेत. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकेक वानिसी काही. ते शुद्ध सत्वाचे सात्विक अथवा चैतन्याचे अवयव आहेत. असो हे बोलणे खूप झाले, एकेकाचे किती वर्णन करशील. तू संत स्तवनी रतसी, तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखीसी सनागर. तू जेव्हा संतांची स्तुती करतोस तेव्हा तुला चालू विषयांचे स्मरण राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलतोस. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथात दीप उजळी, करी साधू हृदय राऊळी मंगळ उखाम. पण आता तू रसांचा विस्तार आवर्ता घे आणि ग्रंथरूपी दिवा प्रज्वलित कर आणि सज्जनांच्या हृदयरूपी मंदिरामध्ये मंगळकारक दिवसाचा प्रातःकाल तू कर. ऐसा श्री गुरूंचा ओवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला, तेची ऐका. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना श्री निवृत्ती दासाला मिळाल्यानंतर मग ज्ञानदेव म्हणाले, श्रीकृष्ण म्हणाले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरातळूची घेतला जिही, मग स्थिरावूनी तेही तेची जाहले. अर्जुना अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचलेले आहेत, ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूप झाले. अथवा आत्मप्रकाशी चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईन. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो, तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे साचो कार्य परम, ना ते अक्षर निस्सीम, जे गावींचे निष्काम अधिकारीचे. जे खरोखर अतिशय उत्तम, अविनाशी आणि अमर्याद असे ब्रह्मसुख आहे, त्याची प्राप्ती निष्काम पुरुषांनाच होते. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जिन संशया पिकले निरंतर. ते सुख थोर ऋषींकरताच राखून ठेवलेले आहे, ते विरक्तांच्या वाटणीला आले आहे, ते नेहमी संशय रहितांनाच प्राप्त होते. काम क्रोधावियुक्तताना यतीनायत चेतसाम, अवितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. काम आणि क्रोध नसणारे, मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती या देहातच ब्रह्म मानतात. जिही विषयांपासून हिरतले,
चित्त आपुले आपण जितले, ते निश्चित जेथ सुतले, चेतीचे नाम. ज्यांनी आपले मन विषयांपासून हिरावून घेतले आणि त्यांना जिंकून आपल्या स्वाधीन केले आहे, ते त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकदा लीन झाल्यावर अर्जुना पुन्हा ते कधीही वृत्तीवर येत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविंदाचे कारण, तेची ते पुरुष जाण, पंडू कुमरा. जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानाचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत, असे अर्जुना तू समज. ते से कैसे निजहाले, जे देहींची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले, संक्षेपे सांगो. असे हे देहातच असतानाच ब्रह्मत्व कसे पावले असे तू विचारशील, तर तुला ते आता थोडक्यात सांगतो, ते ऐक. स्पर्शां कृत्वा बहिर्बाह्यांश्वश्चु शैवांतरे, ध्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासभ्यतचारिणो. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेच्या आत असलेले प्राण आणि अपान वायू यांना समान करून वैराग्याचे आधारे, जिही विषय दौडूनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. तर वैराग्याच्या आधारे विषयांना बाहेर घालवून जे मनाच्या वृत्ती अंतर्मुख करतात. सहजे ती संधी भेटी, जेत भ्रूपल्लाव पडे गाठे, तेत पाठीमोरी दिठी पारखोनियाम. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जिथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो, तिथे दृष्टी स्थिर ठेवून मागे फिरवतात. सांडुनी दक्षिण वाम, प्राणापान सम, चित्तेसी वेम कमिये करीती. उजव्या पिंगला, डावा इडा आणि नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूंची गती रेचक आणि पूरक बंद करून, कुंभक करून प्राण, हृदयस्थ वायू आणि अपान, उदस्थ वायू यांच्या सुषुम्नेत ऐक्य करून त्यासह चित्तास्ते व्योमगामी म्हणजे चिदाकाशात जाणारे करतात. यतेंद्रिय मनोबुद्धी मोक्ष परायणा, विगतेच्छा भय क्रोधो य सदा मुक्त एव साम. इंद्रिये, मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा, भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावलेली आहेत, तो सर्वदा मुक्त समजावा. तेथ जैसे रंध्योदके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एक वेगळे निवडू नये. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरील वाहणारे पाणी घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ते वेगवेगळे करता येत नाही, तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपेसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने किजे. त्याप्रमाणे अर्जुनाच्या वेळी चिदाकाशात मनाच्या प्राणांचा विरोधाने लय होतो, त्यावेळी वासनांचा विकार आपोआप नाहीसा होतो. तिथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्याप्रमाणे मानरूपी वस्त्रांवर संसारूपी चित्र उमटलेले असते, ते मनोरूपी वस्त्र आपोआप फाटते, त्याप्रमाणे सरोवर आटले की पाणी आपोआप नाहीसे होते. तैसे मन इथ मुद्दल जाये, मग अहम भावाधिक के आहे, मनोनी शरीरेची ब्रह्म होई अनुभवितो. त्याप्रमाणे मनाचे मनपण नाहीसे झाल्यावर मी देह वगैरे अहंकार कसे राहतील, म्हणून ब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. मागाहन सांगितले, जे देहींची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणोनिया. जिवंतपणेच काही लोक ब्रह्म झाले असे आम्ही जे तुला पूर्वी सांगितले, ते या योग मार्गाने चाले म्हणून. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमेणी हे पार पातले ते यमनियमांचे डोंगर आणि अभ्यासाचे समुद्र ओलांडून या पै तिरेला म्हणजेच ब्रह्मत्वाला पोहोचले.
तीही आपण पे करून निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग सासाचे निरूप होऊनी ठेले. त्यांनी स्वतःला शुद्ध उपाधी रहित करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग शाश्वत अशा ब्रह्माशी ते तद्रूप होऊन राहिले. ऐसा योगा युक्तीचा उद्देशो, जेद बोलिला ऋषिकेशु, इथ अर्जुन सद्गुंशु म्हणून चमत्कारिला. जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचे रहस्य सांगितले तेव्हा मर्म जाणणारा अर्जुन चकित झाला. ते देखलिया कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्थांते म्हणितले, काही पाचित्त वाहिले ई बोली तुझे. अर्जुनाची मनस्थिती जाणून हसून श्रीकृष्ण म्हणाले, काय आमच्या बोलण्याने तुझे मन प्रसन्न? तेव्हा अर्जुन म्हणे, देखो परचित्त लक्षणांचा राव, भला जाणितला जी भाव मानसू माझा. यावर अर्जुन म्हणाला, देवा आपण अंतर्ज्ञानी आहात, आपण माझ्या मनातला आशय चांगला ओळखलात. म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करोनी. देवा मी विचार करून तुम्हाला जे काही विचारावे ते तुम्ही आधीच जाणले आहे, तरी पण आपण जे बोललात तेच थोडे स्पष्ट करून सांगा. हिरवे तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसरा, तो पाहुण्याहुनी पाय उतारा, सोपा जैसा. सहज पाहिले तर देवा तुम्ही जो योग मार्ग दाखवला तो पाहून जगण्यापेक्षा पाय उताराने जाणे सोपे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारखे या अभोळा, येत आहाती परी काही काळा, तो साहूये बर. तसा हा आहे, तसेच हा मार्ग ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे. थोडा वेळ लागेल पण आमच्यासारख्या दुर्बळांना हा सुगम आहे. म्हणून एक वेळ देवा तुझी पडताळा घ्यावा, विस्तारेल तरी सांगावा साध्य तुमची. म्हणून देवा पुन्हा एकदा तोच मार्ग सांगा, थोडा विस्तार झाला तरी काही हरकत नाही, पण तो मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगा. तो श्रीकृष्ण म्हणती, हो का तुझा हा मार्ग गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काही हरकत आहे का? ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुन तू परीससे परिसोती नुष्टीचे, तरी आम्हासी चिवानी कायसे सांगावयाची. अर्जुन तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस, असे असताना आम्ही सांगायचे का कमी करावे? आधीची चित्त मायेचे, वरी मिशम जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कमन जाणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आधीच आईचे अंतःकरण त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल? ते म्हणो कारुण्य रसाची दृष्टी, ही नवया स्नेहाची सृष्टी, हे असोनेनीची दृष्टी हरीची वाणू. ती श्रीहरीची कृपा दृष्टी म्हणजे करुण रसाचा जणू वर्षावच आहे असे म्हणू, अथवा नव्या प्रेमाची सृष्टी आहे असे म्हणू. असो, श्रीकृष्णांच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. जे अमृताची उतली की प्रेमाची पिवनी मातली, म्हणून अर्जुन मोही गुंतली निघोनी. ती श्रीहरीची दृष्टी जणू अमृताच्या मुशीत ओतलेली होती, किंवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन ती मस्त धुंद झाली होती, म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या श्री हरीच्या दृष्टीला बाहेर निघण्याचे काही कळेना. हे बहु जे जे जळपी जाईल, तेथ कथेचे फांकू होईल, परी ते स्नेह रूपान येईल बोल बरी. या दृष्टीबद्दल जो जे काही बोलावे तो कथा विस्तार होईल, कथेची सांगती तुटेल. तथापि श्रीकृष्णांच्या अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वर कवळावा कवने, जो आपुले माननेने आपणाची. यात आश्चर्य ते काय, कारण जो स्वतः सुद्धा आपले मोठेपण जाणत नाही तो ईश्वर कोणाला कळला?
तरी मागील ध्वनी आणतो मदगमला समियाच्या मोहितू जे बलात्कारी असे म्हणतू परिस बापा. तर मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतलेले आहेत, कारण त्या अर्जुनाला आग्रहाने सांगत होते, अरे बाबा ऐका, अर्जुना जेने जेने पेंदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपे जेल. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या मनाला पटेल त्या सोप्या पद्धतीने तुला काही साया नाम योगो तयाचा कवन उपेगो अथवा अधिकार प्रसंगो कवनायत. योग कशाला म्हणतात, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे. जे जे काही उक्त से ठाई ते आघवेची पाही सांगे नाता. याप्रमाणे जे जे काही या बाबतीत सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन. पहा, सुचित्त देवनी अवधारी ऐसे मनोनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे. तू मन लावून ऐक असे जे श्रीहरी बोलले ती कथा पुढे सांगण्यात येईल. श्रीकृष्ण अर्जुनाचे संगू न सांडून सांगेले योगू तो व्यक्त करी प्रसंगू मने निवृत्ती नासू. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघड न होऊ देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगेल असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया पंचमाध्याय गोडहा. माऊली सांगतात, ज्याने स्वतःच मन जिंकलं त्यालाच खरी शांती मिळते. हाच योग कर्मयोगाचा खरा मार्ग आहे. अशीच माऊलींची शिकवण ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.